आपण बघतोय एबीपी माझा आणि आता एक्झिट पोल मध्ये आपण जाणार आहोत कोकणच्या भूमीत. कोकणच्या भूमीत कुणाचा झेंडा फडकणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. एव्हाना तिथे पावसाची चाहूल लागलेली आहे, मात्र वरुण राजाचं आगमन होण्याआधी मतदार राजाने मतांचा वर्षाव कोणावर केलाय, काय आहे तिकडच्या जागांबद्दलचा अंदाज, याबद्दल तिथल्या पत्रकारांची निरीक्षणं आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी एक्झिट पोल मधनं कोकण आणि परिसरातली आकडेवारी नेमकी काय समोर आली आहे पाहूया. तर ठाणे कोकणातल्या 6 पैकी 4 जागा महायुतीला मिळतील असं पोलचं निरीक्षण आहे. ठाणे कोकणातल्या 3 जागा भाजप जिंकेल असा अंदाज पोलने व्यक्त केला. तर ठाणे कोकणात शिंदेच्या शिवसेनेला फक्त 1 जागा मिळू शकते असाही अंदाज समोर आलाय. तर कोकणात आणि ठाणे परिसरात मवियाला 2 जागा मिळतील असं पोलचं म्हणणं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला यातली 1 जागा जाऊ शकते, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळेल असाही अंदाज वर्तवण्यात आला. तर कोकण आणि परिसरातलं चित्र काय असू शकतं जाणून घेण्यासाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी अमोल मोरे यांच्याकडे. अमोल. अश्विन, जशी पावसाची उत्सुकता आहे कोकणवासियांना, तशीच ती अगदी राजकारणाच्या म्हणजे निकाल जो लागणार आहे 4 दिवसाची देखील उत्सुकता आहे. राजकीय वातावरणात गारवा आहे, पण राजकीय गरमागरमी देखील तितकीच महत्त्वाची आहे. अगदी पारापारावरती याच्या गजाला रंगतात. पत्रकार आहेत आणि हे सर्व जे पत्रकार आहेत ते यांनी अगदी मागच्या अनेक वर्षांपासून इथलं जे इलेक्शन आहे ते कव्हर केलेलं आहे. उज्ज्वला पंगेरकर आहेत ज्यांचं बेसिकली ज्या स्थानिक लेवलला काम करतात. तुमचं ऑब्झर्वेशन्स काय आहेत, अगदी थोडक्यात आपल्याला सगळ्या गोष्टी मांडायच्या आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात असली ती खरी लढत ठाकरे आणि राणेमध्ये आहे. कारण विनायक राऊत यांची 2री टर्म झालेली आहे, आता ही 3री टर्म आहे. विनायक राऊतांना साधारण माहिती आहे की कुठल्या मतदारसंघात किती मतं मिळू शकतात, कारण 2 टर्मचा त्यांचा अनुभव आहे. पण त्यांचा एक तुटीचा अनुभव म्हणजे यंदा त्यांच्याबरोबर उदय सामंत नाही आहेत. शिवसेना असताना या रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार म्हणून आणि आता सध्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री असलेले उदय सामंत हे त्यांच्याबरोबर नसल्यामुळे थोड्याफार मताने त्यांना फरक पडेल. तुम्ही पारड्यात जर मत टाकायचं झालं तर कुणाच्या टाकायला असं काय सांगू शकता? पारड्यात मत टाकायचं झालं तर साधारण लोकांचं आम्ही हे घेतलं तर विनायक राऊतांचाच जोर आहे. सर, जातीय समीकरणं महत्त्वाची राहिली, कारण की मुस्लिम, दलित आणि कॅथलिक या वोट्सबद्दल कायम चर्चा होत राहिली कोकणातल्या राजकारणाबद्दल. अगदी रायगड असेल किंवा मग रत्नागिरी सिंधुदुर्ग, तुमचं ऑब्झर्वेशन्स काय आहेत? मला वाटतं जातीच्या राजकारणापेक्षा रत्नागिरीत राजकारण चालतं ते शिवसेनेचं राजकारण चालतं. शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही स्ट्रॉंग आहे. ठाकरे गट जरी 2 भाग झाले असले तरी आजही ठाकरे गट बाळासाहेब ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे ही निवडणूक ठाकरे विरुद्ध नारायण राणे किंवा शिवसेना ठाकरे गट विरुद्ध नारायण राणे अशी होण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये मला वाटतं की ठाकरे गटाचं पारडं जड आहे. बरं, तुम्ही अनेक वर्ष रत्नागिरी टाइम्ससाठी काम करता. बेसिकली काही बदल किंवा कुठला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला असा वाटला का थोडक्यात 1-2 लाईनमध्ये सांगायचा झाला जो इथं हायलाईट झाला? नाही, तसं काय म्हटलं तर या निवडणुकीचं मूळ स्वरूप राहिलं काँग्रेस विरुद्ध भाजप. पण इथे तसं चित्र नाही आहे. इथं चित्र तुमचं म्हणणं आहे ठाकरे इथे प्लस दिसून आले किमान. राजेंद्र चव्हाण आहेत दैनिक सागर या वृत्तपत्राचे, रत्नागिरीतले प्रमुख आहात तुम्ही. अनेक वर्ष म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन जे काम करणं म्हणतो ते बेसिकली स्थानिक पत्रकारांचं बऱ्याच वेळा ग्रामीण भागातला टच हा महत्त्वाचा असतो. ऑब्झर्वेशन्स काय आहेत आणि कुणाच्या पारड्यात मत टाकायचं झालं टाकाल? रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ पाहिला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा 2 जिल्ह्यांनी विभागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याची जी राजकीय स्थिती वेगळी आहे, सिंधुदुर्गची वेगळी आहे. रत्नागिरीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं वर्चस्व चांगलं आहे. जसं सिंधुदुर्गमध्ये तुम्ही गेलात तर सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाचं वर्चस्व आहे. त्यामुळे रत्नागिरीतून समजा विनायक राऊत यांनी लीड घेऊन ते पुढे गेले असतील तरी सिंधुदुर्गामध्ये नारायण राणे किती लीड घेऊन येतात याच्यावर तो उद्याचा निकाल आहे, परवाचा निकाल आहे, तो आपल्याला दिसेल की नेमकं काय होतं. कुणाच्या पारड्यात मत टाकणं असं काही तुम्ही ते मत टाकू शकता का, राऊत की राणे? हे दोन्ही पक्षांमध्ये ते उमेदवार होते प्रमुख, त्या दोघांमध्ये चांगली ठसन आहे. त्यामुळे दोन्हीपैकी कोणी निवडून विजयी होऊ शकतो. अश्विन, हा एक कल आहे की 50-50 साधारणपणे आत्ता या पत्रकारांचं म्हणणं आहे. किशोर मोरे आहेत जे रत्नागिरी टाइम्स साठी काम करतात अनेक वर्ष. म्हणजे मला वाटतं तुम्ही अगदी कोकणातला राजकीय जो सगळे गणित आहेत लहान मोठ्यांपासूनचे ते अनेक वर्षांपासून बघताय. ग्रामीण भाग आणि शहरी भाग याचं देखील मतदान जे आहे ते महत्त्वाचं राहिलेलं आहे. शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, ऑब्झर्वेशन्स किंवा तुमची आत्तापर्यंत ॲनालिसिस काय, कारण की वोटर सायलेंट होता. मेन म्हणजे कोकणातला माणूस हा यावेळेला बोलत नव्हता. रत्नागिरी सिंधुदुर्गाचा विचार केला तर राज्याच्या प्रमाणित रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोडंसं मतदारांमधला कल दिसून आला. शहरी भागामधला प्रभाव हा नरेंद्र मोदींच्या माध्यमातून ती मतं राणेंकडे सरकलेली दिसत आहेत. पण ग्रामीण भागामध्ये आजही उद्धव ठाकरेंचं वर्चस्व असल्या कारणाने त्यामुळे ग्रामीण भागातला बराचसा कल
हा उद्धव ठाकरेंकडे गेल्यामुळे विनायक राऊतांच्या पार्ट्यात त्या ग्रामीण भागातली मतं पडतील, पण शहरी भागाचा प्रभाव जो होता तो नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाचा चेहरा असल्या कारणाने ती मतं नारायण राणेंच्या पार्ट्यात पडतील असं मला वाटतंय. नक्की सर, एकंदरच अश्विन जर बघितलं आपण तर ही खूप इंटरेस्टिंग मतं आहेत. म्हणजे ठोसपणे नेमका काय निर्णय लागेल हे कुणीही सांगत सध्याच्या घडलेल्या पत्रकारांच्या म्हणण्यानुसार आहे. काहींनी त्यांचं मत राऊतांच्या पार्ट्यात टाकलेलं असलं, पण एक साधारणपणे काटेकी टक्कर होणार आहे आणि 50-50 असं साधारणतः चित्र इथल्या या पत्रकारांचं जे आहे ते ॲनालिसिस आहे. त्यामुळे 4 जूनला कोण बाजी मारतं याबाबतची उत्सुकता आणि याची गणितं ही खूप वेगळ्या लेवलला असणार आहेत. अश्विन, खरं अमोल, क्लोज फाईट जसं आपल्याला पत्रकारांच्या सगळ्या बोलण्यातनं जाणवतं. आणि बघूया आता 4 तारखेला नेमका कोकणातला हा मतदार राजा नेमका कोणावर शिक्कामोर्तब करतोय. धन्यवाद अमोल या सगळ्या विश्लेषणाबद्दल. इकडे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.